पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। वाढवण बंदराविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। दरम्यान जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। तर पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। वाढवण बंदराविरोधामध्ये पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा ठिय्या मांडण्यात आलेला आहे। हे सगळेजण पायी प्रवास करत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे हे लाल वादळ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेलं आहे। या संदर्भात आमदार विनोद निकोले यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन निघालेलं लॉंग मार्च आता काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेलं आहे। आपल्यासोबत आमदार विनोद निकोले आहेत, त्यांच्याशी आपण या पुढच्या गोष्टी संदर्भात बातचीत करूया। सर, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, काय आजची रणनीती असणार आहे? आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। 19 पासून हा निघालेला मोर्चा हा सुरुवातीला 50,000च्या आसपास शेतकरी याच्यामध्ये सामील झाला होता आणि 2 दिवस या ठिकाणी पायी येत असताना अजून याच्यामध्ये 5-10 हजाराची वाढ झालेली आहे। आज 60-65 हजार शेतकरी या ठिकाणी आहे। काल संध्याकाळी आम्ही 60 किलोमीटरचं अंतर कापून या पालघर कलेक्टर कार्यालयावर आलेलो आहोत। रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जिल्हा परिषदचा जो आवार आहे त्याच्यामध्ये आम्हाला बसू द्या, परंतु आम्हाला गेटवर त्यांनी रोखलेलं आहे। आज सर्व शेतकरी आज आजूबाजूच्या रस्त्यांवर थांबलेला आहे। काल रात्री आम्हाला त्यांच्याकडून चर्चेसाठी निरोप देण्यात आला, परंतु आम्ही स्वतःही जवळजवळ 65 किलोमीटर चाललेलो आहे। सर्व शेतकरी चाललेले आहेत, आमच्या पायाला हे झालेले आहेत, फोड आलेले आहेत। तर आम्ही चर्चेच्या मनस्थितीमध्ये नव्हतो। आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही उद्या म्हणजे आजच्या दिवशी 11 वाजता आम्ही चर्चेला येणार आहोत, असं आम्ही त्यांना निरोप दिलेला आहे। आज 11 वाजता त्याच्यावर चर्चा होईल। 12 मागण्या आमच्या आहेत। या 12 मागण्यांपैकी काही मागण्या ह्या त्वरित सुटल्या पाहिजेत। आम्ही समजू शकतो की काही मागण्या ह्या लगेच सुटणार नाही, परंतु आम्हाला काही समयबद्ध जर लेखी दिली, 15 दिवस, महिना, 2 महिने असे काही समयबद्ध लेखी दिली तर नक्कीच या आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करू किंवा पुढची आम्ही दिशा ठरवू। नक्कीच ज्या मागण्या ज्या आहेत त्या सुटण्यासारख्या, त्या जर सुटल्या नाहीत तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? जर आमच्या मागण्या सुटल्या नाही तर आमच्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही हे मोर्चाची तयारी करत असतानाच आम्ही सूचना दिलेल्या आहेत की 15 दिवसाचे शिदोरी आपल्याला घेऊन जायचे आहे, जे काही धान्य, तांदूळ वगैरे सर्व घेऊन जायचं आहे। तर त्या तयारीनिशीच हा सर्व शेतकरी आलेला आहे आणि तरीही जर मागण्या सुटल्या नाही तर अजूनही आता मी व्हॉट्सअपद्वारे, सोशल मीडियाद्वारे मी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही मोठ्या संख्येने इथे या कलेक्टर कार्यालयावर यायचं आहे आणि मग पुढची दिशा आमची अशी असेल रणनीती की आम्ही मग हाच मोर्चा आम्ही मुंबईच्या दिशेने हायवेने वळवू किंवा मग जवळ रेल्वे आहे तर रेल्वे रोकोचं आंदोलन आम्ही रेल्वे रोको करू। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। तर पालघरमध्ये हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आलेला आहे, पोहोचलेला आहे। ठिय्या आंदोलन हे माकपाचं सध्या सुरू आहे। हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आहे। त्यांच्या जमिनी, जमीन, जंगल, पाणी, समुद्र हे वाचवण्यासाठी ही लढाई त्यांची सुरू आहे। पालघरमध्ये गुजराती बोर्ड लागायला लागले का? आदिवासींना काय मराठी वाचता येत नाही? जे आदिवासी काल रस्त्यावर उतरले होते त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतलं? त्यांची भाषा मराठी आहे। ही लढाई त्या आक्रमणाविरुद्ध सांस्कृतिक आणि ज्या पद्धतीनं तिकडे गुजरातची ठेकेदार घुसतात आणि जमिनी लुबाडत आहेत आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं निसर्ग आणि निसर्ग संपत्तीची विल्हेवाट लावली जाते आहे, त्याचा फटका हा शेवटी तिकडल्या आदिवासी बांधवांना, भूमिपुत्रांना बसणार आहे आणि म्हणून त्यांची ही लढाई होती। आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। हा पहिला टप्पा आहे। काल लाल वादळ होतं, त्या लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहील। त्यांनी एकंदरीत आपल्याकडे जेव्हा निवेदन दिलं होता तेव्हा एक चर्चा झाली होती आणि एक 11 मागण्या जे आहेत त्यांनी आपल्याकडे एक लेखी निवेदनामध्ये दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही वारंवार मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी परत चर्चा करण्याचा प्रयत्न केला। मागण्यांच्या अनुषंगाने काय आतापर्यंत कारवाई झाली आहे आणि पुढे कसं कारवाई सुरू असणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना अवगतही केलं आहे आणि त्यांना वारंवार डायलॉगसाठी बोलवलेलं आहे।
यामध्ये जे मागण्या आहेत ते प्रामुख्याने आहे वन हक्क पट्टे जे आपण वाटप करतो त्या अनुषंगाने. तर एक चांगली प्रगती आपल्याकडे झालेली आहे आणि जे वन हक्क पट्टे अजूनही प्रलंबित आहे त्यामध्ये काही त्रुटी आहे त्यासाठी पण आम्ही उपाययोजना केलेली आहे जे त्यांचे लोकांनी आम्हाला सजेस्ट केले होते.